आजची सर्वात मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर सुप्रीम कोर्टाचा कडक इशारा। महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाची दो टूक चेतावणी। आरक्षण मर्यादा ओलांडली तर निवडणुकाच रोखू। नेमकं काय घडलं, कोर्टात काय काय म्हटलं गेलं आणि या सर्वांचा 2 डिसेंबरच्या मतदानावर काय परिणाम होणार बघूया या खास रिपोर्टमध्ये। ओबीसी प्रवर्गासाठी सरसकट 27% आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। यामुळे अनेक ठिकाणी एकूण आरक्षण 50% राज्यघटनेतील मर्यादेपेक्षा जास्त झालेत। याच पार्श्वभूमीवर विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। याचिकेत म्हटले की सरकार कोर्टाच्या आधीच्या आदेशांचे उल्लंघन करीत आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठाने सरकारला फटकारत स्पष्ट शब्दात सांगितले, आमचा आदेश अगदी स्पष्ट होता, तुमच्या अधिकाऱ्यांनीच गोंधळ केला आहे। कोर्टाने सरकारला कठोर इशारा देत म्हटले की 50% आरक्षण मर्यादा ओलांडू नका, अन्यथा निवडणुकाच रोखू। सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट तुषार मेहता यांनी काही वेळ मागितला। त्यांनी कोर्टाला सांगितले, निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, आम्हाला माहिती गोळा करण्याकरिता थोडा वेळ मिळावा। यावर कोर्टाने अजूनच कठोर भूमिका घेत म्हटले, बांठे आयोगाची वैधता आम्ही नंतर तपासू, परंतु आत्तासाठी आमच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे। 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायत निवडणुकांकरिता नामांकन प्रक्रिया पूर्ण झाल्याने 2 डिसेंबरच्या मतदानावर थेट परिणाम होऊ शकतो। आजपासून अर्जांची छाननी, 19 ते 21 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत आणि 26 नोव्हेंबर रोजी अंतिम यादी चिन्हासह जाहीर होणार आहे। परंतु निवडणुका वेळेवर होतील की पुढे ढकलल्या जातील हे आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील बुधवारी होणाऱ्या सुनावणीनंतर अवलंबून आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर याचा मोठा परिणाम होणार असून सगळ्यांच्या नजरा आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशावर खिळल्या आहेत। सुप्रीम कोर्टाचा कडक इशारा, 50% आरक्षण मर्यादा ओलांडू नका, नाहीतर निवडणुकाच रोखू। महाराष्ट्र सरकारवर फटकार, आमचा आदेश स्पष्ट होता। ओबीसी 27% आरक्षणावर विवाद, 17 नोव्हेंबर सुनावणी, पुढील सुनावणी बुधवारी। 2 डिसेंबर मतदानावर टांगती तलवार। तर आजचा मोठा प्रश्न, 2 डिसेंबरला खरोखरच मतदान होणार का, की सुप्रीम कोर्ट खरोखरच निवडणुका थांबविणार? बुधवारची सुनावणी निर्णायक ठरणार आहे।